महाविकास आघाडीला बगल देत मुंबईत काँग्रेसचं एकला चलो रे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार, महागठबंधन म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार। महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषदेत घोषणा। मुंबईमध्ये 227 जागांपैकी 125 जागी मनसेची ताकद। पदाधिकाऱ्यांकडून मनसे नेत्यांना माहिती, मनसेकडून 125 जागांची यादी तयार। मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानामध्ये आक्रमकतेने उतरा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश, विकास कामात जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना सूचना। नव्याने कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तींना ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, जरांगे यावर काय बोलणार याकडे लक्ष। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निर्णयाचं स्वागत, मराठा नेते विनोद पाटील यांच्याकडूनही पवारांच्या निर्णयाचं समर्थन, तर शरद पवार मराठ्यांचं नुकसान करतायत, मराठा समन्वयक योगेश केदार यांची टीका। भाजपशी अजिबात युती नको, अन्य सर्व पर्याय खुले, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अजित पवार गट आणि शिंदेच्या शिवसेनेशी युतीचा पर्याय खुला। राज ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याची माहिती, सुरक्षा वाढवण्याचं कारण अजूनही अस्पष्ट। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा पोलिसांकडून आढावा। बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं उपोषण, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी उपोषण, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा। सांगलीच्या विटा शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानात 30च्या सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलीचा समावेश।